नमस्कार शेतकरी मित्रांनो, रेशन कार्ड धारकांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की सरकार रेशन कार्ड धारक लाभार्थ्यांसाठी नेहमी महत्त्वाचे असे निर्णय घेत असतं। तर शेतकरी मित्रांनो, आजच्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून रेशन कार्ड संदर्भात मोठी बातमी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्याआधी शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत जातील। चला तर शेतकरी मित्रांनो, नेमकी माहिती काय आहे ते आता पाहूया। देशातल्या 80 कोटीपेक्षा जास्त गरीब जनतेला सर्वात मोठा झटका लागणार आहे। जर तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचं रेशन कार्ड असेल, केशरी, पिवळं किंवा पांढरं, APL, BPL किंवा अंत्योदय, तर मित्रांनो तुमच्यासाठी एक वाईट खबर आहे। 1 जानेवारी 2024 पासून रेशन कार्डच्या संदर्भात 2 ते 3 अतिशय कडक नियम देशभरात लागू केले जाणार आहेत। पण नवीन वर्षाच्या सुरुवातीला सरकारमार्फत सर्व रेशन कार्ड धारकांसाठी एक चांगली खबर देखील आहे, जी ऐकून तुम्ही आनंदित व्हाल। रेशनच्या धान्य वाटपामध्ये होणारा गैरव्यवहार, अपात्र नागरिकांनी रेशन घेणं व रेशन संबंधी इतर गोष्टींच्या पार्श्वभूमीवर सरकारने नियमांमध्ये अगदी बदल केलेले आहेत। रेशनच्या बाबतीत नवीन सरकारी नियम लागू करण्यात आलेले आहेत, जे अतिशय कडकही आहेत आणि ज्याची अंमलबजावणी 1 जानेवारी 2024 पासून अगदी मोठ्या प्रमाणावर सुरू होत आहे। तर रेशन कार्डच्या बाबतीत कोणत्या नियमांमध्ये बदल होतोय त्याची सविस्तर माहिती आज व्हिडिओमध्ये आपण घेतोय। तुमच्याकडे कोणतंही रेशन कार्ड असेल तर हा व्हिडिओ पाहणं तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे। रेशन कार्डच्या बाबतीत 1 जानेवारी 2024 पासून होणारे काही बदल आणि एक अतिशय आनंदाची बातमी आज व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेतोय। आर्थिक परिस्थिती जी काय लोकांची आहे तर ती अगदी खालवलेली आहे। जी जनता गरीब आहे, ज्या जनतेला खरंच रेशन धान्याची गरज आहे, त्या लोकांसाठी रेशन कार्डच्या मार्फत सवलतीच्या दरात तसेच मोफत धान्य देण्याची तरतूद रेशन कार्डद्वारे करण्यात येते। पण जर तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असतानाही तुम्ही जर मोफत रेशन कार्डवरनं घेत असाल तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते। तसेच आधार कार्डला रेशन कार्ड जर लिंक झालेलं नसेल तर तुमचं रेशन कार्ड बंद होऊ शकतं का? वन नेशन आणि वन राशन कार्ड ही जी काय केंद्र शासनाची योजना आहे त्यामार्फत रेशन कार्डच्या बाबतीत कोणती मोठी खुशखबर आहे। खरं तर राशनवर मिळणारं धान्य हे अतिशय गरीब व गरजू लोकांसाठी असतं। पण ज्या लोकांची आर्थिक परिस्थिती ही खूप चांगली असताना देखील ते मोफत किंवा सवलतीच्या दरावर राशन घेत आहेत, तर यामुळेच सरकारने त्या लोकांना आवाहन केलं होतं की जर तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर तुम्ही तुमचं जे काय रेशन कार्ड आहे तर ते सरेंडर करावं, तहसील कार्यालयामध्ये ते जमा करावं, अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल आणि जे तुम्ही राशन मोफत घेतलेलं आहे किंवा सवलतीच्या दरावर घेतलेलं आहे तर त्याचा पूर्ण दंड देखील आकारला जाईल। सरकारच्या निकषानुसार तुमची आर्थिक परिस्थिती जर चांगली असेल, म्हणजेच तुम्ही स्वतःच्या उत्पन्नावर 1000 स्क्वेअर फुटाचा प्लॉट, फ्लॅट किंवा घर बांधलेलं असेल, तुमच्याकडे जर 4 चाकी गाडी असेल, ट्रॅक्टर असेल, तुम्ही जर गावात राहत असाल तर तुमच्या जे काय कुटुंबाचं उत्पादन आहे तर ते 2 लाख रुपये, जर शहरात राहत असाल तर कुटुंबाचं उत्पन्न 3 लाख रुपयापेक्षा जास्त, तर सरकारी नियमानुसार तुम्ही रेशन कार्डावर कुठलंही धान्य सवलतीच्या दरात किंवा मोफत घेतलं नाही पाहिजे। सरकारने असे आवाहन केलेलं आहे की तुम्ही तुमचं रेशन कार्ड हे तहसीलदार कार्यालयामध्ये सरेंडर केलं पाहिजे, अन्यथा तुमच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे आदेश देखील सरकारने पूर्वी दिले होते। पण येणाऱ्या काळामध्ये यावर अगदी कडक कारवाई करण्यात येणार आहे। दुसरा जो रेशन कार्डाच्या बाबतीत नियम आलेला आहे तर तो अशा एका गोष्टीसाठी आलाय की बऱ्याच वेळा एकापेक्षा जास्त जे काय रेशन कार्ड आहे तर ते लोकांकडे आहेत। अनेक लोक असे आहेत की ज्यांच्याकडे एकापेक्षा जास्त म्हणजे 1, 2 किंवा 3 रेशन कार्ड आहेत,
बऱ्याचशा लोकांचे जे काय पत्ते आहेत, म्हणजे ते एका ठिकाणी राहतात त्यानंतर ते दुसरीकडे जातात, तर त्यांच्याकडे जुन्या ठिकाणचं देखील म्हणजे पत्ता बदलला तरी ते रेशन कार्ड शिफ्ट करत नाही किंवा एक करत नाही. तर अशा वेळेस त्यांच्याकडे जास्त रेशन कार्ड असतात आणि त्यामुळे ते जास्तीचं धान्य घेत असतात, ज्यामुळे जे गरजू लोक आहेत त्यांना धान्य मिळत नाही असं निदर्शनास आलेलं आहे. तर यामुळेच यावर देखील कारवाई करण्याचे आदेश सरकारने दिले होते. मग म्हणूनच तुमच्या आधार कार्डला रेशन कार्ड हे लिंक करणं हे अनिवार्य केलं होतं. अजूनही ज्या लोकांनी रेशन कार्डला आधार कार्ड लिंक केलेलं नाहीये त्यांच्यासाठी 1 जानेवारी 2024 नंतर त्यांच्या अडचणीमध्ये वाढ होऊ शकते. पूर्वी रेशन कार्डला आधार कार्ड लिंक करण्याची जी शेवटची तारीख होती ती 30 जून 2023 होते. त्यानंतर मुदत वाढ दिली 30 सप्टेंबर 2023 पर्यंत आणि आता शेवटची मुदत वाढ याच्यामध्ये देण्यात आलेली आहे ती म्हणजे 31 मार्च 2024 पर्यंत तुमच्या रेशन कार्डला आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे. तोपर्यंत तुम्हाला रेशन मिळेल, पण 31 मार्च 2024च्या नंतर तुम्हाला कुठलंही रेशन कार्डवर मिळणार नाही जर तुम्ही आधार कार्ड लिंक केलेलं नसेल. आता यानंतर सगळ्यात महत्त्वाची जी काय बातमी आहे, तर कोरोना नंतर मोफत राशन कार्ड वर जे काही धान्य आहे तर ते मोफत वाटप सुरू करण्यात आलं होतं. PM गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत पूर्णतः मोफत 5 किलो धान्य हे राशन धारकाला देण्यात येत होतं. 80 कोटी भारतीय लोकांना याचा फायदा झालेला आहे आणि सूत्रांकडून अशी शक्यता वर्तवली जात आहे की हे मोफत मिळणारं धान्य 2028 पर्यंत मिळण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. जर 2028 पर्यंत मोफत धान्य जर त्या ठिकाणी मिळालं तर ही खरंच खूप खूप आनंदाची बातमी असणार आहे असं देखील भरपूर लोकांचं मत आहे. तर ह्या होत्या रेशन कार्डच्या संदर्भात येणाऱ्या काही पुढील वर्षामध्ये येणारे काही नियम. कसा वाटला व्हिडिओ कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.